येणाऱ्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, हर्षवर्धन आणि शिर्के हे दोघं मिळून आता ऊर्जाचा जीव घेणार आहेत. कारण या दोघांच्या नाकी नऊ आणणाऱ्या ऊर्जाला जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत आपल्या दोन्ही कुटुंबाला अजिबातच शांती मिळणार नाहीये, हे आता दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. त्यामुळे अलगतच दोघांनी सगळ्यांच्या मागे जाऊन एकमेकांशी हात मिळवलेले असतात. त्यात हर्षवर्धन शिर्केला म्हणत असतो, काय मग शिर्के, झाली ना सगळी तयारी? त्यावर शिर्के म्हणत असतो, वकील साहेब नका काळजी करू तुम्ही, तयारी आमदार शिर्केची आहे, अशी हलकी फुलकी नसणार आहे. आणि तुम्ही तर अजिबात टेन्शन घेऊच नका. अशा व्यक्तीला काम देतो ना की जो काम चोख पार पाडतोच. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के जर असं असेल ना तर मग आता यावेळेला आपल्याला दुसरी कोणतीच काळजी करायची गरज नाहीये, बरोबर ना? त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, अगदी बरोबर ओळखला वकील साहेब. आता इकडे आपण पाहतोय, ऊर्जा तिच्या एका महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडत असते. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, थांब ऊर्जा, मी सुद्धा येतोय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य अजून तुझा ब्रेकफास्ट व्हायचा आहे आणि माझा झालाय, आणि तोपर्यंत मला एका क्लायंटला भेटणं गरजेचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा मी सुद्धा त्याच दिशेने येतोय ना, तुला ड्रॉप करीन. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य तोपर्यंत तुझा ब्रेकफास्ट व्हायला वेळ लागेल, तोपर्यंत मी तिथे पोहोचेन, अर्ध काम होईल सुद्धा. शौर्य वेळेला महत्व आहे ना? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो हो नक्कीच आहे. आणि मग ऊर्जा स्माइल करून घरातून बाहेर पडते. इकडे आपण पाहतोय, आता ऊर्जा एका चौकातून जात असते. त्याच वेळेला ऊर्जाला वेगळीच निगेटिव्ह ऊर्जा जाणवते आणि ऊर्जा थोडी भांबवते. ऊर्जा स्वतःशी बोलत असते, आज जरा मला वेगळंच का वाटतंय. आणि अशातच आता ऊर्जा जरा सांभाळून सांभाळून तिथून जात असते आणि अचानकपणे मागे एकदा बुद्धिबळाचा खेळ खेळला होता. शौर्य, हर्षवर्धन आणि आदित्य आणि स्वतः मी, हा ऊर्जाला आठवतो. आणि ऊर्जाला कळतं की अरे बापरे, म्हणजे माझा बहुतेक हे लोक गेम तर करणार नाहीत ना, असा प्राथमिक अंदाज आता ऊर्जाला आलेला असतो. आणि ऊर्जा त्या ठिकाणाहून सेफली बाहेर पडण्यासाठी आता जीवाच्या आकांताने धडपड करत असते. त्याच वेळेला आपण पाहतोय, आता एका व्यक्तीने ऊर्जाच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो, तोही मागून. ऊर्जा आता पूर्णपणे घाबरलेली असते आणि तिला मागे वळाचीही हिंमत होत नसते. शेवटी ती मागे वळते तर एक अनोळखी व्यक्ती संपूर्ण चेहऱ्याला मास्क लावून ऊर्जाला म्हणत असतो, आता तुझा खेळ संपला. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाला फायनली कळून चुकलेलं असतं की आज आपल्याबरोबर काहीतरी वाईट घडणार आहे. लगेचच आता ऊर्जा तिथून पळण्याच्या तयारीत असते. त्या माणसाने स्वतःच्या हातात असलेला रॉड ऊर्जाच्या डोक्यात जोरात हाणलेला असतो. ऊर्जाच्या डोक्यातून रक्त वाहू लागतं, तरी सुद्धा ऊर्जा जीवाच्या आकांताने तिकडून पळत असते. आणि अशातच आता शौर्यने ऊर्जाला फोन केलेला असतो आणि ऊर्जाच्या हातात असलेला मोबाईल अचानकपणे रिसिव्हचं बटन दाबलं जातं आणि त्याबाबत ऊर्जाला काही माहिती नसते. ऊर्जा म्हणत असते, सोडा मला, का का असं करताय तुम्ही, माझ्या मागे का लागलात? हे सगळं आता शौर्य फोनवर ऐकत असतो. तो म्हणत असतो, काय काय झालंय ऊर्जा, तू असं काय बोलतेस? ऊर्जा बोल ना माझ्याशी. पण काही केल्या ऊर्जाला नेमका शौर्याचा फोन आलाय आणि तो रिसीव्ह झालाय हे कळालेलंच नसतं. आणि अशातच आता शौर्याच्या लक्षात येतं की परिस्थिती अतिशय गंभीर आहे, मला काही ना काहीतरी केलं पाहिजे. आता शौर्याला आठवतं, ऊर्जा म्हणाली होती मला एका क्लायंटकडे जायचंय अमुक अमुक चौकात. शौर्यही त्या दिशेने आता लगेचच निघतो आणि अचानकपणे इथे काहीतरी घडलंय असं जेव्हा शौर्यला तिथले लोक सांगतात आणि ती मुलगी अमुक दिशेला गेली आहे हे जेव्हा कळतं, शौर्य देखील त्या दिशेला जातो. तर शौर्य त्या दिशेला गेल्यानंतरही शौर्याला ते गुंड काही सापडत नाहीत, कारण गुंडांनी त्यांचं काम एकदमच व्यवस्थितरित्या साध्य केलेलं असतं. त्यांनी ऊर्जाला
भरपूर मारलेली असते. आणि अशातच आता एका पडद्याच्या आड ऊर्जा जखमी अवस्थेत पूर्णपणे बेशुद्ध पडली आहे. हे जेव्हा शौर्यला कळतं, शौर्य तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. आणि त्यानंतर शौर्य स्वतःशी बोलत असतो, कोणाचं काम आहे हे? आता तर त्या व्यक्तीला मी सोडणारच नाही. आता हॉस्पिटल जवळ ऊर्जाला घेऊन आल्यावर शौर्य बाहेरूनच ओरडतो, डॉक्टर! आणि लगेचच आतून वॉर्ड बॉय स्ट्रेचर वगैरे घेऊन येतात. मग ऊर्जाला आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जातं. डॉक्टर म्हणत असतात, खूपच रक्त व्हायला आहे, बहुतेक यांना रक्ताची गरज लागेल. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, डॉक्टर जे काय लागेल ते करा, माझ्या ऊर्जाचे प्राण वाचवा. डॉक्टर म्हणत असतात, काळजी करू नका, आमच्याने जेवढं जमेल आम्ही तेवढं करू. असं म्हटल्यानंतर शौर्य तिथेच आता रडत बसलेला असतो. तो स्वतःशी बोलत असतो, का का नाही मी ऊर्जाला असं म्हटलं, ऊर्जा जरा थांब, मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर, का तिला एकटीला जाऊ दिलं? असं सगळं आता शौर्य एकट्याने बोलत रडत असतो. इकडे आपण पाहतोय आता शौर्याला आदित्यचा फोन आलेला असतो. आदित्य विचारत असतो, काय रे शौर्य, मी ऐकलंय त्या चौकामध्ये काहीतरी गडबड झाली होती. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो दादा. आता शौर्य रडतोय, पण नेमका का रडतोय हे आदित्यला कळलेलं नसतं. आदित्य म्हणत असतो, शौर्य काय झालंय, तू रडतोयस का? त्यावर आदित्यला आता शौर्य सांगत असतो, त्या चौकात काही गुंडांनी आपल्या ऊर्जावर हल्ला केला, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, काय शौर्य, काय बोलतोयस तू हे? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो दादा, मी आता हॉस्पिटलमध्ये आहे, ऊर्जाला इथे ॲडमिट केलंय, ऑपरेशन थिएटरमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, बाप रे, कुणी केलं असेल हे सगळं? त्यावर शौर्य म्हणत असतो, माहिती आहे मला कुणी केलं असेल, हे करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे तो विक्रांत शिर्केच असेल. त्यावर आदित्य म्हणत असतो, शौर्य थांब, डिरेक्टली असं कोणावर नाव घेऊ नको, आपण ते नंतर बघू, आधी ऊर्जावर फोकस कर, तिला काय हवं नवं ते बघ. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो दादा, पण दादा लवकर ये तू. त्यावर आदित्य म्हणत असतो, हो मी येतो. इकडे आपण पाहतोय आता शिर्केचा हर्षवर्धनला कॉल आलेला असतो. शिर्केचा कॉल आल्यानंतर हर्षवर्धन म्हणत असतो, काय गेम केला का? त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, अहो खेळा काय केला, समोरची व्यक्ती ढगात गेली सुद्धा. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय? त्यावर शिर्के म्हणत असतो, हो ना, तुमच्या आणि माझ्या मार्गातला काटा कायमस्वरूपी दूर झालाच आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धनला सुद्धा आता मनापासून बरं वाटत असतं आणि तो खूपच खुश असतो. आणि अशातच आपण पाहतोय आता आदित्य घाईघाईमध्ये स्वतःच्या बेडरूम मधून बाहेर पडतो आणि समोरच असलेल्या कुमुदिनीला म्हणत असतो, आजी आजी नको ते घडलंय. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, म्हणजे? त्यावर आदित्य म्हणत असतो, आपल्या ऊर्जावर कुणीतरी प्राणघातक हल्ला केलाय आणि ती गंभीर जखमी झाली आहे. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, काय? त्यावर आदित्य म्हणत असतो, हो, शौर्यने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. हे सगळं ऐकल्यावर मात्र कुमुदिनीला धक्का बसतो. कुमुदिनी म्हणत असते, बाप रे, खूपच भयंकर आहे सगळं. आणि अशातच आपण पाहतोय आता आदित्य म्हणत असतो, आजी थांब, मी आलोच डॅडना सांगून. आता डॅडना सांगून आलो असं म्हणताच आदित्य त्यांच्या बेडरूममध्ये शिरतो आणि हर्षवर्धनला ज्या वेळेला तो ही बातमी सांगतो, हर्षवर्धनचा चेहरा वेगळाच होतो. आदित्यला तात्पुरता संशय येत नाही, पण आदित्य म्हणत असतो, डॅड चला, आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला जायला हवं. त्यावर आदित्यचं हे वाक्य ऐकून हर्षवर्धन म्हणत असतो, काय हॉस्पिटलला हॉस्पिटलला जायची काय गरज आहे? त्यावर आदित्य म्हणत असतो, डॅड असं काय करताय, ऊर्जा हॉस्पिटलच्या ICU मध्ये ॲडमिट आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन भानावर येतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, म्हणजे त्या ऊर्जाला या शिर्केंच्या माणसांनी संपवलं नाहीये तर? आणि अशातच आता आदित्य म्हणत असतो, चला डॅड. आणि मग शेवटी हर्षवर्धन नाईलाजास्तव हॉस्पिटलच्या दिशेने निघालेला असतो. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा जीवन मरणाच्या दाराशी असते आणि शौर्य हा बाहेरून सगळं काही पाहत असतो. ऊर्जाला आता नेमकं काय घडलंय ते कळलेलं असतं की आपल्यावर हल्ला हर्षवर्धन आणि नक्कीच शिर्केच्या माणसांनी केलाय.
आता हे शौर्यला मला सांगितलं पाहिजे, पण शौर्यला कसं सांगू, आता तर मी आत आहे असं एकटीच ऊर्जा स्वतःशी बोलत असते. इकडे हर्षवर्धन हा मध्येच आता शिर्केला कॉल करतो आणि म्हणत असतो, शिर्के, शेवटी तुमच्याकडनं एकही काम धड होत नाही. त्यावर शिर्के म्हणत असतो, काय झालंय वकील साहेब, आता तरी तुम्ही खुश व्हा ना. त्यावर आता शिर्के जे काही बोलतो त्यानंतर हर्षवर्धन म्हणत असतो, कारण ती ऊर्जा अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे, जिवंत आहे ती, आणि ती जर जगली ना शिर्के, तर तुमचं काय माझंही खरं नाही. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, असं असेल ना तर काळजीच करू नका, तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा संपवण्याचा डाव आखतो मी. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अजिबातच नाही या, असं काही करायचं नाही, कारण हॉस्पिटलमध्ये आम्ही सगळे ऑलरेडी आहोत आणि माझा मुलगा आता कोणतीही केस केल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही माणसाला इथे पाठवण्याची चूक करू नका, नाहीतर सगळी गडबड होईल. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, मग काय करू मी, तुम्हीच सांगा. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आता थोडा धीर धरा, परिस्थिती काय आहे ते बघू द्या मला, आणि त्यानंतरच पुढे निर्णय घेऊ. आणि अशातच आता शिर्के असं हो म्हणतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता कुमुदिनी, विजया सगळेच हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. कुमुदिनी शौर्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. कुमुदिनी म्हणत असते, शौर्य, मला नीट सांग, नेमकं काय घडलं. आता शौर्य जे काही सांगत असतो ते गपचूप अनिरुद्ध म्हणजेच हर्षवर्धन ऐकत असतो. हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं, म्हणजे शौर्यने एकाही गुंडाला पाहिलेलं नाहीये, म्हणजे ही एक आपल्या बाजूने सेफ्टी गोष्ट आहे, हे आता हर्षवर्धनच्या लक्षात आलेलं असतं. पण त्या ऊर्जाने जर एखाद्याही गुंडाला पाहिलं असेल तर ती निश्चित बरी झाल्यानंतर किंवा पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये सांगणार, आणि त्यानंतर असा काही क्लू जर पोलिसांना मिळाला तर सूत्र आपल्या बाजूने फिरणार, हे हर्षवर्धनच्या लक्षात येतं. आणि हर्षवर्धन आता पूर्णपणे ऊर्जाला सर्वात आधी स्वतः भेटण्याचा प्रयत्न करत असतो. पण तिथे अजूनही डॉक्टरांनी ऊर्जाला कोणालाही न भेटण्याचं कारण सांगितलेलं असतं. ते कारण ऐकून सगळेच बाहेर थांबतात. अशातच आता तीर्था खूपच रडत असते. तीर्था म्हणत असते, मॉम, हे काय झालं, ऊर्जा बहिणीवर कोणी हल्ला केला असेल, कोण असेल तिचं दुश्मन. त्यावर विजया म्हणत असते, तुला काय झालंय इतकं रडायला, ऊर्जासाठी इतका जीव का तुझा आसुसला जातोय. त्यावर तीर्था म्हणत असते, मॉम, असं कसं बोलू शकतेस तू, एक वेळ अशी होती माझ्यावर एकदमच वाईट परिस्थिती होती, ऊर्जा बहिणीने स्वतःचा विचार न करता मला त्या परिस्थितीमधून बाहेर काढलं, आणि आज तू तिला अशा परिस्थितीत पाहता नाही, तिच्याबाबत चांगलं बोलू शकत नाही. त्यावर विजया म्हणत असते, ए ए ए काय बोललीस तू, लक्षात ठेव, मी तुला माझी मुलगी समजते म्हणून आता काही बोलत नाहीये, पण जर माझं डोकं सटकलं ना तर एक कानफडीत देईन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र तीर्था गप्प बसते. आणि अशातच आपण पाहतोय आता शौर्य उठतो आणि म्हणत असतो, आजी, तू बघच, माझ्या ऊर्जावर हल्ला करणाऱ्या त्या नालायक माणसांना मी अजिबातच सोडणार नाही, त्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवून देणार. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता पूर्णपणे गोंधळलेली कुमुदिनी म्हणत असते, थांब शौर्य, काय बोलतोयस तू, हे तू कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाहीयेस, आपण ऊर्जावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींना अजिबातच सोडणार नाही आहोत, त्यांना योग्य ते शासन आपण करणारच आहोत. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही आजी, आपण आपल्या शासन करण्याच्या पद्धतीला बदललं पाहिजे, आपण ती पद्धत बदलत नाही आहोत ना, म्हणून या गुंडांचं फावतं. आणि अशातच आता शिर्के त्या गुंडांना म्हणत असतो, अरे काही कामाचे नाही आहात तुम्ही, एका साध्या मुलीला तुम्ही संपवू शकला नाहीत, आणि म्हणे आम्ही मोठी मोठी कामं बजावतो, चला आत्ताच्या आत्ता अंडरग्राऊंड व्हा, नाहीतर पुढच्या काही तासांमध्येच पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतील, नाहीतर तो हर्षवर्धनचा मुलगा शौर्य तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुमचं काही खरं नाही. त्यावर मात्र आता ते गुंड म्हणत असतात, ठीक आहे शिर्के साहेब, आम्ही अंडरग्राऊंड होतो, पण कधी बाहेर यायचं हे तुम्ही सांगायचं. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, ठीक आहे. आता ते गुंड अंडरग्राऊंड होत असतात. आणि अशातच आपण पाहतोय इकडे आता शौर्य स्वतःशी बोलत असतो, काही झालं तरी मी आता पुढच्या काही तासांमध्ये
माझ्या ऊर्जावर हल्ला करणाऱ्या त्या नालायकांना शोधून काढणार आणि अक्षरशः त्यांना ठेचणार. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा तिथे असताना डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर म्हणत असतात, तुम्हाला जर पेशंटला भेटायचं असेल तर एक एक करून भेटू शकता. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, अरे वा, ही तर आयती संधी आहे आज जाऊन त्या ऊर्जाला भेटायची. लगेचच आता हर्षवर्धन आज जातो आणि ऊर्जाला एकट्याने भेटण्याचा प्रयत्न करत असतो. पण मागून कुमुदिनी आलेली असते आणि कुमुदिनी म्हणत असते, काय चाललंय हर्षवर्धन तुझं? तुला असं वाटत नाही का आधी इथे शौर्यने भेट द्यायला पाहिजे? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगदीच बरोबर आहे तुझं. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता कुमुदिनीने आधी हर्षवर्धनला तिथून बाहेर काढलेलं असतं आणि शौर्याला आत घेतलेलं असतं. शौर्य जेव्हा समोर असलेल्या आपल्या स्वतःच्या बायकोला पाहतो आणि लगेचच बोलू लागतो, काय ग ऊर्जा, काय चाललंय तुझं? हे मी म्हटलं होतं ना तुला मला घेऊन चल. त्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे मी, तू इतका का टेन्शन घेतोयस? त्यावर हर्षवर्धनचा मुलगा शौर्य म्हणत असतो, अगं वेड्यासारखं काय बोलतेस तू? अशा पद्धतीने बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही? आज तुझ्यावर काय परिस्थिती आहे माहिती आहे का तुला? त्यावर ऊर्जा म्हणत असते, माझ्यावर काय परिस्थिती आहे त्यापेक्षा तुझ्यावर काय परिस्थिती आहे हे मला चांगलंच दिसतंय. पण शौर्य, नको काळजी करूस तू, मला माहिती आहे हे सगळं करणारा व्यक्ती कोण आहे. त्यावर हर्षवर्धनचा मुलगा शौर्य म्हणत असतो, नको काळजी करू, मी आहे ना, मी सगळं काही हँडल करीन. मित्रांनो, काय वाटते तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काय वेगळं पाहायला मिळू शकतं? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.